नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो एमएच पोलीस भरतीच्या या चॅनलवर. आपण पोलीस भरतीमध्ये जे क्वेश्चन आलेले आहे नफ्या तोट्याचे ते क्वेश्चन घेऊन आलो. ठीक आहे. तर बेटा नवी मुंबई SRPF 2011 आणि रायगड पोलीस 2016 मध्ये हा प्रश्न आला होता. 10 रुपये डझन दराने खरेदी केलेली केळी ₹1.25 विकली तर या व्यवहारात शेकडा नफा किती? बघा बेटा काय म्हणतो, 10 रुपयाने किती घेतली होती त्यांनी? 10 रुपयाची किती घेतली होती? 12. ठीक आहे. म्हणजे एक केळी किती रुपयाला पडली रे बाळांनो? ₹1.20. ठीक आहे. मग आता ₹1.25 किती विकली? ₹1.25 किती विकली? सव्वा म्हणजे किती? ₹1.25 आणि हे किती घेतली? 12. जर याचा गुणाकार करू देते बेटा किती? 15. म्हणजे 15 रुपयामध्ये त्याने किती विकली? 12 विकली. तर मला सांगा बेटा किती पर्सेंट प्रॉफिट झाला? 50% प्रॉफिट झाला? झाला का? तर बेटा आपला ऑप्शन कोणता आहे? चौथ्या नंबरचा. कोणता आहे? सरळ सरळ चौथ्या नंबरचा. क्लिअर आहे? डाऊट आहे याच्यामध्ये? डाऊट आहे का? काय सिंपल क्वेश्चन होता. काय म्हणते 10 रुपयाची डझन म्हणजे एका केळीची किंमत किती? ₹1.20. मग त्यांनी काय ₹1.25 म्हणजे किती? ₹1.25 ला 12. 12 पंचेसाठ जर शून्य कराल, 12 पंचेसाठ शून्य हातचे किती? 6. 12 2 24 30 शून्य. 12 1 12, 12 आणि 3 15. म्हणजे किती? ₹1.25 12 विकली म्हणजे किती रुपये? 12 केळी 15 रुपयात विकली तर किती रुपये? ₹5 प्रॉफिट झाला. ₹5 प्रॉफिट झाला म्हणजे किती? 50%. किती टक्के? 50%. क्लिअर आहे? पहिला क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन काय म्हणतो, एक मोबाईल ₹2200 ला विकल्यामुळे त्याच्या खरेदी किमती एवढाच नफा झाला. तर त्या मोबाईलची खरेदी किंमत किती? बघा बेटा, जर ₹1100 मोबाईल आहे आणि ₹1100 ₹1100 प्रॉफिट होऊन राहिला. हो ना? म्हणजे एकूण किती झाले ते? एकूण किती झाले? ₹2200 ना? ₹2200 झाले ना? ₹1100 प्रॉफिट होऊन राहिला ना? ₹1100 त्याची खरेदी किंमत आहे. तर खरेदी किंमत किती राहील बेटा? सरळ सरळ ₹1100. कुठे आला होता? सिंधुदुर्ग चालक 2019. रामने एक सायकल ₹1600 खरेदी केली व काही वर्षानंतर 20% तोटा सहन केला. सायकल विकली. तर मला सांगा बेटा ₹1600 ची सायकल किती टक्के? 20%. किती टक्के? 20% तोटा सहन केला. 20% तोटा सहन केला म्हणजे पर्सेंटेज म्हणजे 2 0 काय? 16 दुने 32 म्हणजे किती? ₹320 चा तोटा. ₹320 चा तोटा. तर 1600 मधून किती मायनस करू? 320 मायनस करू. जर 320 मायनस करतो बेटा तर किती? हे 80 आणि हे किती? 12. 1280 म्हणजे ऑप्शन नंबर कोणता? फर्स्ट. क्लिअर आहे? डाऊट याच्यामध्ये? नाहीये. नंतरचा काय म्हणतो, एका पुस्तकाची छापील किंमत ₹750 आहे. दुकानदाराने ते पुस्तक ₹600 विकले तर शेकडा सूट किती दिली? बघा बेटा, कितीची आहे? छापील किंमत किती आहे? 750. ठीक आहे. हे काय छापील किंमत आणि किती रुपयाला विकली? ₹600. मला सांगा बेटा प्रॉफिट किती झाला बेटा? सूट किती दिली? ₹150 ची सूट दिली. किती रुपयाची सूट दिली? ₹150. ₹150 छापील किंमत किती होती? ₹750 है ना? सूट दिली विचारायची आहे ना? हे छापील किंमत. हे काय कोणती किंमत? छापील किंमत. छापेल आणि ही कोणती किंमत? विक्री किंमत. ठीक आहे. तर किती येणार आहे? हा 0 हा 0. 15 एका 15, 15 पाची 75 म्हणजे किती टक्के? 20%. किती टक्के? 20%. है ना? 20 एका 20, 20 पंचे 100. कळलं? म्हणजे आन्सर किती येणार? सरळ सरळ 20%. ऑप्शन नंबर सेकंड. क्लिअर आहे? समजली गोष्ट आहे? डाऊट याच्यामध्ये? सिंपल क्वेश्चन होता. रिपीट करायचं काय? करून देतो बघा बेटा. 750 काय होती? छापील किंमत. हे काय होती? छापील किंमत. छापील. ठीक आहे. हे काय होती? ₹600 विक्री किंमत. कोणती किंमत? विक्री किंमत. ठीक आहे. आता कितीचं डिस्काउंट दिलंय? ₹150 सूट दिली आहे. सूट किती दिली आहे? ₹150 ची. ठीक आहे. आता ₹150 ची सूट भागलेला छापील किंमत गुणाकारात किती? 100. तर किती येणार आहे बेटा? हा 0 हा 0. 15 एका 15, 15 पाची 75 आणि 20 पंचे 100 म्हणजे किती आहे? 20% काय होते बेटा? सूट होते. ठीक आहे. तोंडी पण येते, पण तोंडी पण उत्तर येते. असं काही हे नाही आहे. खूप मोठा काही कठीण क्वेश्चन नाही आहे. आता बघा बेटा, खूप पोरं या प्रश्नात गंडते. खूप पोरं. चांगले लोकं गंडते. ठीक आहे. कोणी मेथड लावते, कोणी बघा बेटा, मी मेथड पण सांगतो आणि दुसरी शॉर्टकट मेथड मी माझी सांगतो. त्याच्यामध्ये आता बघा बेटा, याच्यामध्ये 20% तोटा आहे, 12% नफा, 15% नफा, 20% नफा. जर या प्रश्नामध्ये जर दोन्ही सारखे ऑप्शन आले असते ना बेटा, तेव्हा तुमची प्रॉब्लेम झाली असती. जसं 20% तोटा आहे ना, तर 20% नफा पण आला असता. ठीक आहे. जर 15% नफा आहे ना, तर 15% तोटा पण आला असता. ठीक आहे. जर 12% सॉरी. ठीक आहे. जर 15% नफा आहे ना, तर 15% तोटा पण आला असता. 20% नफा आहे, तर 20% नफा आहे. ठीक आहे. आता इथं सरळ-सरळ आहे. पण जेव्हा सारखे ऑप्शन येतात तेव्हा प्रॉब्लेम येते. तर बघा बेटा सरळ-सरळ.
याचा एक फॉर्म्युला दिलाय, काय? फरक भागीला विक्री किंमत गुणाकारात किती? 100. ठीक आहे बेटा. फरक किती याच्यातला? सर 3 रुपये. 3 लावले भागीला विक्री किंमत किती आहे बेटा? विक्री किंमत. आता विक्री किंमत कोणती? तर विक्री किंमत 20 पुस्तकाची विक्री किंमत. तर काय 20 गुणाकार किती? 100. 20 एक 20, 20 पंचे 100, 3 पाची 15. 15% काय? नफा. हे क्लिअर कट समजत आहे. ठीक आहे. पण जर इथं याच्या ठिकाणी 15% तोटा आला असता, हा शब्द दिला असता, मग बेटा इथं आपण जज नाही करू शकलो असतो की नफा आहे की तोटा आहे म्हणून. ठीक आहे. इथं आपण कळून समजलंच नसतं की तोटा आहे किंवा नफा आहे. तर मी तुम्हाला एकदम शॉर्टकट सांगतो गोष्ट. ठीक आहे. हे मिटवतो. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, खूप कामाचा क्वेश्चन आहे, खूप कामाचा क्वेश्चन. ठीक आहे. बघा बेटा, 20 पुस्तकाची विक्री बरोबर 23 ची खरेदी. ठीक आहे. आता विक्री किंमत किती आहे बेटा याची? 23 रुपये. आणि खरेदी किंमत किती आहे? 20 रुपये. मला एक सांगा बाबू, खरेदी किंमत म्हणजे काय? खरेदी किती रुपयात घेतली? 20 रुपयात. ठीक आहे. आणि विकली कितीमध्ये? विकली कितीमध्ये? 23 मध्ये. तर या केसमध्ये तुम्हाला प्रॉफिट झाला का लॉस झाला? सर प्रॉफिट झाला. आता तुम्हाला कोणी पण अडू शकणार नाही बेटा की नुकसान होऊन राहिलं की प्रॉफिट होऊन राहिलं. कळलं का? तुम्हाला माहित आहे की हे इथं काय होऊन राहिला? प्रॉफिट होऊन राहिला. म्हणजे काय? नफा होऊन राहिला. 3 रुपयाचा नफा, खरेदी किंमत 20 रुपये आणि किती आहे? हे 100. लक्षात ठेवा बेटा, कधी पण नफा खरेदी किमतीवर मिळते. ठीक आहे. रेअर केसमध्ये क्वेश्चन असे बनते की जेव्हा तिथं तोट्यावर पण काढता येते. ठीक आहे. पण जनरली सॉरी, विक्री किमतीवर पण काढता येते नफा. पण जनरली अशा क्वेश्चन मध्ये खरेदी किमतीवरच काय मिळतो? नफा मिळतो. ठीक आहे. तर 20 आणि किती आहे? 30. 3 रुपयाचा नफा, 20 एक 20, 20 पंचे 100, 3 पाची 15. 15% काय आला बेटा? नफा झाला. किती झाला? नफा. हा क्वेश्चन चांगला गंडवते. लक्षात ठेवायचा बेटा, खूप चांगलं गंडवते. आता याचा जर इथं फॉर्म्युला जर वापरला तर काय? फरक भागीला काय? विक्री किंमत गुणाकारात काय? 100. पण बेटा इथं कन्फ्युजन होते की साला विक्री किंमत कोणती आहे? जर दोन्ही संख्या सारख्याला 20% तोटा, 20% नफा, 12% नफा, 12% तोटा, 15% नफा, 15% तोटा, तेव्हा प्रॉब्लेम होते. तर बेटा हे मेथड एकदम इझिएस्ट आहे. ही खूप इझी मेथड आहे. ठीक आहे. ही खूप इझी मेथड आहे. ठीक आहे. समोर जाऊ. बघा बेटा, एक पुस्तक विक्रेत्याने 300 रुपये किमतीच्या ग्रंथावर 20% सूट जाहीर केली. तर गिराईकास त्या ग्रंथासाठी किती रुपये मोजावे लागले? 300 रुपयाची 20% सूट म्हणजे 300 चे 20% किती होते? 60. 300 मधून 60 गेले, उरले किती बेटा? 240. म्हणजे आन्सर काय बेटा आपलं? सरळ 240. ऑप्शन नंबर ए. एका फ्रीजची खरेदी किंमत 32,000 आहे. तो फ्रीज 35,200 ला विकला, तर किती टक्के नफा झाला बेटा? 3200 रुपयाची वस्तू, 32,000 रुपयाची वस्तू 35,200 रुपयाला विकत आहे. सरळशी गोष्ट, 3,200 रुपयाचा नफा झाला सर. 3,200 रुपयाचा नफा भागीला किती? 3200 गुणाकारात किती? 100. हे 2 शून्य, 2 शून्य, हा शून्य, हा शून्य. किती टक्के? 10% नफा. किती टक्के नफा? 10% नफा. आन्सर नंबर काय? पहिलं. आन्सर नंबर पहिलं. क्लिअर आहे? बघा बेटा, काय म्हणते, एका दुकानदाराने एक वस्तू 2300 रुपयाला विकल्यामुळे 15% नफा झाला. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? खरेदी किंमत म्हणता म्हणजे काय? 2300 रुपयाला विकला तर 15% नफा झाला बेटा. 2300 रुपयाला विकल्यामुळं 15% नफा म्हणजे किती? 115. किती? 115. 115 कुठून आले? 100 प्लस 15 नफा झाला. ठीक आहे. तर खरेदी किंमत काढायची, तर 100% ची व्हॅल्यू किती? किती ना बेटा? 2300 गुणाकारात किती? 100 भागीला 115. ठीक आहे. 23 एक 23, 23 पंचे 115, 5 एक 5, 5 दुने 10. म्हणजे उत्तर किती येणार? सरळ सरळ 2000. किती येणार आहे? 2000. ऑप्शन नंबर 4. क्लिअर आहे? नेक्स्ट बघा बेटा, 40 रुपयामध्ये एक वस्तू विकली म्हणजे 20% तोटा झाला. 40 रुपयात एक वस्तू विकली, 20% तोटा म्हणजे किती? 80. बरोबर आहे. तर
ती केवढ्यास विकली पाहिजे म्हणजे 20% नफा होईल. 20% नफा म्हणजे किती? 120. ठीक आहे. हे 120 कुठून आले? 80 कुठून आले? 100 मधून काय मायनस केले बेटा? 20 मायनस केले. ठीक आहे. आणि 100 मध्ये काय केले? 20 प्लस केले. ठीक आहे. हां. तर 40 गुणाकारात किती? 120 भागीला किती? 80. 40 एका 40, 40 दुणे 80, 20 एका 20, बेस एका 12 म्हणजे किती आन्सर आहे? 60 आन्सर येणार आहे. कोणतं? ऑप्शन नंबर 3. क्लिअर आहे? क्लिअर आहे? नेक्स्ट. एका व्यक्तीने 1140 रुपयाला घड्याळ विकल्यास 5% तोटा झाला. तर तेच घड्याळ 5% नफा कमविण्यासाठी किती रुपये लागतील? बघा बेटा. 1140 रुपयास 5% तोटा झाला म्हणजे किती? 95. कसे आले बेटा? 100 मायनस 5. ठीक आहे. घड्याळ 5% नफा मिळवण्यासाठी म्हणजे किती? 105%. ठीक आहे. तर काय? 114 0 गुणाकार किती? 105 भागीला किती? 95. ठीक आहे. तर याचं सोल्युशन जर काढू आपण तर सरळ सरळ याचं उत्तर येते बेटा 1260. किती ते? 1260. सरळ सरळ. ठीक आहे. कॅल्क्युलेट केल्यावर. ठीक आहे. हां. एक वस्तू 9,000 रुपयास विकली तर शेकडा 10% तोटा होतो. त्या वस्तूची खरेदी किंमत किती? 9,000 रुपयास विकली. 9,000 रुपयास विकली म्हणजे किती बेटा? 9,000 ची वस्तू किती रुपयाला? 10% तोटा म्हणजे किती? 90%. ठीक आहे. तर 100% पाहिजे आपल्याला तर किती बाबू? 90,000 गुणाकारात 100 भागीला किती? 90. ठीक आहे. हा 10 ने गेला म्हणजे आन्सर किती येणार आहे बेटा? सरळ सरळ 10,000. हे सांगायचे क्वेश्चन आहे, ओरली क्वेश्चन आहे, एकदम इझी क्वेश्चन आहे. ठीक आहे. पोलीस भरतीमध्ये आले. रिपीट होत आहे. औरंगाबाद शहर चालक. एक ऍक्टिवा गाडी 40,000 रुपयाला खरेदी करून 35,000 रुपयाला विकली तर शेकडा तोटा किती? आता बेटा याच्यामध्ये कितीचा तोटा झाला? 5,000चा तोटा झाला. किती झाला? 5,000चा. भागीला किती? 40,000. किती? 40,000. गुणाकारात किती? 100. हे 2 शून्य, हे 2 शून्य, हे 2 शून्य, हे 2 शून्य. तर किती बेटा? 50 भागीला 4 म्हणजे किती? 12.5%. किती टक्के? 12.5%. ठीक आहे. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. शिरीषने 9,200 रुपयाला खरेदी केलेला टीव्ही 11,500 ला विकला तर शेकडा नफा किती? आता खरेदी कितीला केला? 9,200 रुपयाला. विकला कितीला? 11,500 रुपयाला. म्हणजे प्रॉफिट किती झाला बेटा? किती? 800 ते 800. बघा बेटा सरळ सरळ. 11,500 मायनस किती? 9,200. किती येणार आहे? 0 0 हे 3 2300 रुपये. किती? 2300 रुपयाचा प्रॉफिट झाला. 2300 रुपये प्रॉफिट झाला. कितीला घेतला होता बेटा? 9,200 रुपयाला घेतला होता. गुणाकार किती बेटा? 100. हे 2 शून्य, हे 2 शून्य. 23 एके 23, 23 चौक 92 आणि हे किती बेटा? 25%. 25 चौक 100. आन्सर नंबर कोणता? 4. ठीक आहे. 100 रुपयाच्या छापील किमतीवर बेटा याच्यामध्ये खूप फॉर्म्युला आहे. खूप फॉर्म्युला आहे. ठीक आहे. पण मी तुम्हाला एकदम सोपं सांगतो. ठीक आहे. 100 रुपयाच्या छापील किमतीवर 10% सूट देऊनही 25% नफा होतो तर वस्तूची खरेदी किंमत किती? बघा बेटा. जर प्रश्नात छापील किंमत दिलेली आहे आणि सूट छापील किंमतवर देऊन आला. बघा बेटा. प्रश्नात जर छापील किंमत दिली आहे ना सूट छापील किंमतीवर सुरुवातीला देऊन आला. ठीक आहे. जी पण छापील किंमत असेल 100 गुणाकारात किती टक्क्याची सूट देत आहे सर? 10%ची. तर किती? 90. ठीक आहे. लिहिलं? भागीला किती टक्के नफा होतो? 25 म्हणजे किती? 125. ठीक आहे. बघा बेटा 25 चोक 100, 25 चा 5 चा 125, 5 18 95, 18 चोक 72. याच्यात काही फॉर्म्युला लावायची गरज नाही, काही मंतर नाहीये, काहीही मंतर नाहीये. कळलं का? बस ते फॉर्म्युला लावा आणि हे लावा आणि ते लावा, काही गरज नाही. लक्षात ठेवायचं बेटा. जर छापील किंमत दिली आहे, काय दिली आहे? छापील किंमत. ठीक आहे. 10% सूट दिली आहे सुरुवातीला. तर छापील किंमत गुणाकारात 90 भागीला किती? 125. याच्या अपोजिट जर तुम्हाला खरेदी किंमत दिली असती, काय दिली असती? खरेदी किंमत दिली असती आणि छापील किंमत विचारली असती. कोणती किंमत? छापील किंमत. तर बघा बेटा, जर खरेदी किंमत दिली असती, छापील किंमत विचारली तर काय केलं असतं? जे पण खरेदी किंमत आहे गुणाकारात जेवढा प्रॉफिट होता 125 आणि डिस्काउंट किती दिला बेटा तुम्ही? 10%. तर किती? 90. तर 18 पंचे 90, 18 चोक 72. ठीक आहे. है ना? 25 5 चा 125. है ना? आणि 25 चोक 100. हे काय लिहिली बेटा तुमची
छापील किंमत काय आली काय आली ती छापील किंमत. कळलं का? मी दोन्ही गोष्टी सांगितल्या, छापील किंमत पण सांगितलं आणि खरेदी किंमत पण सांगितली. क्लिअर आहे? डाऊट आहे? नाही. समोर चाललो. सेम क्वेश्चन आहे बघा बेटा, एका दागिन्याच्या व्यापारीवर 20% सूट देतो तरी त्यास 16% नफा होतो. दागिन्याची छापील किमतीवर 870 रुपये असेल तर खरेदी किंमत किती? बघा बेटा, किती म्हटलं त्याने? छापील किंमत दिली. आता काय दिले? छापील किंमत दिली. छापील किंमत दिली तर किती? 870 रुपये छापील किंमत गुणाकारात. सूट दिली आहे किती टक्के? 20%. म्हणजे किती? 80 भागीला किती? 16% किती होते? नफा होते. 16% म्हणजे किती? 116. क्लिअर आहे? आता जेव्हा आपण 116 आणि याला जर भागू तर किती ते बेटा? 7.5. किती येते? 7.5. ठीक आहे. आणि 7.5 गुणाकारात जर आपण करतो म्हटलं तर किती ते? 0 हा 8×45 0 हातचं किती? 4. 8 7 56 आणि 4 60. म्हणजे किती येणार आहे? सरळ 600. काय येणार आहे? 600. क्लिअर आहे? क्लिअर आहे? समोर चाललो. सिंपल क्वेश्चन यार. जाहीर ग्राहकासाठी प्रत्यक्ष रुपये किती द्यायला लागेल? रिपीट क्वेश्चन आहे 240. ठीक आहे. हा बघा बेटा, हा क्वेश्चन. एक रेडिओ सेट 140 रुपयास विकल्याने 10% तोटा. आणखी किती जास्त रक्कम घेऊन तो विकावा म्हणजे 10% नफा होईल. बघा बेटा, सिंपल क्वेश्चन आहे. पोलीस भरतीमध्ये एवढं काही टिपिकल क्वेश्चन येत नाही बाळांनो. एवढं काही टिपिकल क्वेश्चन येत नाही. 1 4 4 0. ठीक आहे. 10% तोटा म्हणजे किती बेटा? 90. मग 10% नफा पाहिजे तर किती? 110 भागीला किती? क्वेश्चन मार्क. 140 गुणाकारात 110 भागीला किती? 90. ठीक आहे. जर याला सॉल्व करतो म्हटलं, हा 0 हा 0. ठीक आहे. आणि 9 1 9 16 9 144. 16 144. 16 गुणाकारात 11. ठीक आहे. तर किती येते बेटा? 11 सख 66. 11 1 11 आणि 6 किती? 17 आणि किती? 1760. उत्तर किती आहे? तर बेटा थोडीशी प्रिंट मिस्टेक झाली आहे. ठीक आहे. हे प्रिंट मिस्टेक झाली आहे. ठीक आहे. याचं उत्तर आहे बेटा 1760. ठीक आहे. 1760 पाहिजे. क्लिअर आहे? ठीक आहे. तर अरे, तर आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. ठीक आहे. तोपर्यंत जय हिंद.